वगैरे घेऊन या म्हणलं आणि कंटाळाला मला. कोणत्या देवापाशी गेले होते तुम्ही? तर या मग मंडळी जेवण करायला. माझ्या नवऱ्याची आजची भाजी आणि माझी आजची पोळी. ते गुणाचा आहे तसा माझा नवरा. हॅलो, गुड मॉर्निंग. खत्म. मला वाटलंच तरी आवाज असा बँड वाजला असणार म्हणून. माहीत नाही काहून तर कालपासून असं कडकड कडकड होत होतं घशामध्ये आणि आज बिलकुलच पॅकच झालेला आहे. माझा तुमच्यापर्यंत आवाज कसा पोहोचतो माहिती नाही. तर स्वागत करते मी तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, चॅनल नाही नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मी थोडीशी आज कडकडलेली आहे आवाजामुळे. सगळं असं स्पीकर फाटलेला आहे माझा. त्यांना मी ओ म्हणून आवाज यायला काय कशी करते तसा आवाज येत होता. आता जर डोसा व्यवस्थित खोलणार तर माहिती नाही कशामुळे झालं, तरी काय माहिती. एक एक चालूच राहते. तर चला मग मंडळी, नवीन असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा. आता मी जस्ट उठलेली आहे आणि आता करते ब्रश वगैरे. काय करणार, एक 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 ह्या नाजूकशा जीवाच्या मागे चालू राहते. माझा एवढसा नाजूकसा जीव. काल माहिती आहे का काय झालं? काल काय झालं, मी कपडे धुवायला टाकले आणि लिक्विड टाकायचं विसरून गेली. पण रात्री पुन्हा मशीन लावावी लागली. तर कपडे झाले अति जास्त. त्याच्यामुळे यांनी बघा जुगाड कसा केला आहे. ते टेबलच्या याला असं काम लावून असंही केलं. राहिलं पण ते रात्रभर. कमाल आहे. जाय मग मंडळी. अहो अहो जवळ जाऊन बोलायला. अहो उठा ना. घशाचं काहीतरी करावं लागते. ब्लॉग पण एडिट करायचं आहे. व्हॉइस ओव्हर कसं टाकणार मी? बोलताना त्रास राहिला मला. आ घेऊन या जा पटकन. उठा पटकन. तर पहिलेच मला शानू नाही तर कसं तरी वाटते. सुनं नाही तर सकाळी उठल्यापासून तोंड वाजवली ती. आता यांच्या मागे तोंड वाजवावं लागेल. तोंड आवाजाचं सगळं. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आता हे म्हणत आहे मला की मस्त मिठाचे गराळे वगैरे कर म्हणून. पण आता बघते. आणखी नाही काय या गोष्टी करायला मला नाही का इतका जास्त कंटाळा येत. आणि तसंही मला नाही का माहिती नाही काहून तर कधी कधी ना खूपच कामं करायची इच्छा होते. नाही तर कधी कधी खूपच मला असं वाटते नुसतं पडूनच राहा. बाहेर गेले आहे गोळ्या वगैरे घेऊन या म्हणलं आणि कंटाळाला मला नाश्ता करायचा सुद्धा कंटाळा आलाच. मी म्हणलं यांना थोडंसं काहीतरी खायसाठी घेऊन या जेणेकरून मला स्वयंपाक करायसाठी एनर्जी राहिली पाहिजे. पण आता खाल्ल्यानंतर पोटात गेलं ना थोडंसं बरं वाटते. एक तर मेन म्हणजे कसं मला सकाळी उठल्या मोबाईलच्या कामी लागावं लागते. पहिले मी ब्लॉग एडिट केला असला तर तो अपलोड करायसाठी पण खूप मोठी प्रोसेस आहे. तर ते करत असते आणि मग नंतर मी माझ्या कामांना लागते. आज मला ब्लॉग एडिट करायला खूप मजा आली. खूप मस्त एडिट झालेला आहे ब्लॉग. चला मंडळी, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पुन्हा एकदा सांगते, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आले आणि यांनी फक्त भाजीचं आणलेलं होतं आणि दही आणलेलं होतं. कारण की सगळे हॉटेल बंद होते म्हणे. त्याच्यामुळे ना काहीच नाश्त्याचं वगैरे आणू शकले नाही. तर माझं ना डोकं इतकं खराब झालं होतं ना ते पाहून. मग म्हटलं आता मला तुम्हीच ते दही जे आहे ना ते तुम्हीच करून द्या. ते मला थोडंसं ना लढाई गोळाई लावत होते. नाश्ता खाण्यापेक्षा बाहेरचं तेलकट कशाला खाते म्हणे. विनाकारण पहिलेच तब्येत खराब आहे, आणखी तब्येत खराब होऊन जाईल. मग त्याच्याविषयी हे छान मस्त दही खा म्हणे आणि थोडंसं थंड पण वाटते म्हणे शरीराला. खूप सर्व दह्यातले गुणधर्म वगैरे सांगितले. पण मी म्हटलं आता तुम्ही काही मला गुणधर्म नका सांगू, काहीच नका सांगू. साखर द्या फक्त आणि मी आता मस्त दही खाते. शानू तर काही होती नाही. शानू गेलेली आहे गावाला आईकडे आणि मधनंच 2 वाट्या घेतलेल्या आहेत दही. आणि गरमी बघा अशी होत आहे ना, किचनमध्ये जायची बिलकुलच इच्छा होत नाही.
तर यांचा ना आज मी बिलकुल नाश्ता नाही आणला नाही यांनी माझ्यासाठी. मी पूर्णपणे यांचा फायदा घेतला. आज नाश्ता नाही आणला म्हणलं धमकी देऊ. हां, धन्यवाद. चला दही खाऊन घेतो. नाश्ता नाही तर दही सई तर दही खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. काय म्हणलं तुम्ही? रोज 10-20 रुपयाचा चहा पिण्यापेक्षा हां, दही किंवा लस्सी पिलं रोज खूपच चांगलं. शरीरासाठी चांगला आहे. मी तर चहा घेत नाही. आता या उन्हाच्या दही वगैरे खाणं चांगलं आहे. म्हणून तुम्ही नाश्ता सोडून इम्युनिटी पॉवरची गरज आहे म्हणून तुम्ही ढोकळा सोडून दही घेऊन आले का? नाही, तेलकट पदार्थ कसे खाऊ नये म्हणा. ते तर आहे, खायची इच्छा होत नाही पण आता पोटासाठी नाही का काही करायची इच्छा होत नव्हती. घरातले कामं तसेच पडून होते म्हणून घेऊन या म्हटलं होतं. पण आता दही आणलं तर ठीक आहे. आणि का हो, चहा तर मी पेत नाही, तुम्हीच पेता चहा. घरी नाही म्हणलं तर बाहेर जातात प्यासाठी चहा. म्हणून ते बाहेर मी आता चहा बंद केला. खरंच ना? बाहेर लस्सी प्याय. कोणत्या देवापाशी गेले होते तुम्ही? हा, कुठलाच नाही. विटॅमिन्स घ्यायचा आहे, प्रोटीन घ्यायचं आहे. 1 नंबर चोपडा दही आहे, गोड आहे दही. चला मी पण खाऊन घेते. आणि खरंच देवळीतनं दही 1 नंबर भेटते. कुठंच नाही भेटत असणार असं दही भेटते आमच्या देवळीमध्ये. इथे बाकी काही भेटो की नाही भेटो, व्यवस्थित दही 1 नंबर भेटते. किचनमध्ये आली स्वयंपाक करायसाठी आणि मग माझा थोडासा राग निघायचा होता नाश्त्याचा. तर मी म्हटलं मी एकटेच कशाला शिजू इथे किचनमध्ये, तुम्ही पण या थोडंसं गरमीत ओलं व्हायसाठी. मग मस्त इथे यांना भाजी फोडणी द्यायला लावली तिकडे साईडला आणि मी इकडे पोळ्या टाकून घेतल्या. आणि मग त्याच्यानंतर कुकर लावला. कुकर इकडे होत होता तर मग घरातले तोपर्यंत कामं करून घेतले. म्हणजे साईड बाय साईड कामं पण चालू होते आणि इकडे स्वयंपाक पण चालू होता. मला हे कूलरमध्ये बसून दिसले आणि मला इतका हिरसपणा सुटला. मग मी म्हटलं चला या पटकन तुम्ही इथे आता पटकन स्वयंपाक करू लागा. मला आता थोडासा अनुभव तुम्ही पण घ्या गॅसपाशी गरमीचा. आणि तसंही यांनी नाश्ता आणला नव्हता ना, तो तर अंदर राग असा भरलेला होताच. तर अशा प्रकारे आज आम्ही दुपारचा स्वयंपाक जो आहे तो करून घेतला आणि त्याच्यानंतर मस्त जेवण वगैरे करायला घेतलं. बापरे किती मस्त दिसत आहे ना मी. इतक्या म्हणजे खूप दिवसा अगोदरचा ड्रेस आहे हा माझा छान असा किती दिवसापासून घेऊन ठेवलेला आहे. आधी घालत पण होती मी आणि माहिती नाही अचानक दिसायला नाही लागला. माझ्याच कारणामुळे दिसत नव्हता तो, कारण की तो खाली गेला पूर्ण असा कपड्यांच्या आणि तो काही दिसला नाही. आज मी एक टी शर्ट बघत होती माझी, तर तेव्हा मला हा ड्रेस दिसला. मी म्हटलं चला आज आपण हा ड्रेस घालून घेऊया. आणि मस्त आहे, हलका फुलका, गरमी पण नाही होत आणि काही नाही. नवऱ्याची आजची भाजी खाऊन पाहते कशी झाली तर. चांगलं झाली, छान झाली, मस्त झाली. हो भाजी 1 नंबर केली तुम्ही, 1 नंबर झाली. गुणाचा आहे तसा माझा नवरा, 1 नंबर आहे, गुणाचा आहे. अजून जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे तुमच्यासाठी. गुणाचा माझा नवरा. तर या मग मंडळी जेवण करायला. माझ्या नवऱ्याच्या हातची भाजी आणि माझ्या हातची पोळी. जेवण वगैरे झालं आणि माहिती नाही काऊन तसं नाही का व्हायरल झाल्यासारखं वाटत आहे. तर माहिती नाही काऊन तर आज ना मला सकाळी तर घशात कडकड वाटत होतं आणि आता तर माहीत नाही काऊन तसं ताप आल्यासारखं कसं वाटतंय, तसंच वाटून राहिलेलं आहे. तर आता मी थोडा वेळ ना आराम करते आणि मग भेटते तुम्हाला.
तर मंडळी थोडा वेळ आराम वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मी आता तयारी करत आहे बाहेर जायसाठी, कारण की मला एक महत्त्वाचं काम आहे जे की किती दिवसापासून अटकलेलं आहे. तर मी जे नरेशच्या लग्नामध्ये जे लूक केला होता ना, तर त्याची जे हेअरस्टाईलचं एक्सटेन्शन आहे ते द्यायचं आहे मला. आता त्याच्या लग्नाला किती दिवस झाले ना, भरपूर दिवस झाले, तरी पण त्या काकूंचा एकही फोन आलेला नाही किंवा एकही म्हणजे नसं नाही का तुम्ही माझं दिलंच नाही, राहूच दिलं असं तसं म्हणून. तर आता मी म्हटलं नेऊन द्यावं. मी करणला सांगितलं होतं पण त्याला काही आठवण नसेल राहिली. तर लग्नापासून ना एक एक्सटेन्शन माझ्यापाशी पडून आहे. मी करणला सांगितलं होतं नेऊन देशील म्हणून, पण त्याला पण आठवण नसेल राहिली. तर आता कसं मी लग्न झाल्यानंतर मी 2-3 दिवस इकडे तिकडेच फिरत होती. तिकडे जाणं इकडे येणं, इकडे जाणं तिकडे येणं, तर असंच चालू होतं. आणि मग नंतर मग मी गावाला गेली. ते तेव्हापासूनचं ना एक्सटेन्शन असंच पडून आहे. आता मी नेऊन देते. आणि आमचे गहू पण झालेले आहे म्हणते, तर ते सुद्धा घेऊन येते. मला तर बरं नाही वाटत आहे, कारण की मग अशी ना जेवण वगैरे केलं तसं मला सकाळपासूनच बरं वाटत नव्हतं. पण तरी मग मी एक हसरा चेहरा करून ब्लॉग स्टार्ट केला. आणि स्वयंपाक वगैरे तर सगळं रेडी आहे. आता तिकडे जाते मी, आणि थोडा वेळ जरी झाला तरी काही फरक पडणार नाही. तर चला मग मंडळी, जेवण वगैरे व्हायचं आहे, जेवण तिकडून आल्यानंतरच करणार. चला मग जाते मी तिकडे आता. काय आम्ही निघालो आमचे गहू आणायला आता. गहू आणायसाठी. आणि पार्लरमध्ये पहिले चालता का? पहिले पाहतो. तर सर्वात आधी मी पार्लरमध्ये आली, काकूंचं एक्सटेन्शन वगैरे सगळं देऊन दिलं. आणि त्यानंतर मग गेली मी माझ्या आत्याकडे, म्हणजेच मामीकडे. गहू आणायचे होते तर तिकडे गेली. तर त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसलो वगैरे आणि मग आली मी घरी. तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला आहे मंडळी. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.